आजकाल बरेच जण असं म्हणतात की तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी की मोठमोठ्या सेलिब्रिटीजनी हिरो हिरोईन किंवा काही इंडस्ट्रीजचे बिझनेसमन्स आहेत त्यांनी त्यांच्या नावाचं स्पेलिंग काहीतरी बदल केलेला दिसतो तुम्हाला. मग कुठेतरी आय टाकलेला आहे, कुठेतरी डबल ए केलेला आहे, कुठेतरी एखादं लेटर वाढवलेलं आहे किंवा कमी केलेलं आहे. आणि नक्कीच सगळ्यांचं कुतूहल जागृत होतं असं काय केलं की ते का केलं असावं, कशासाठी केलं त्याचा उपयोग काय होतो. तर येस, ह्या न्यूमरोलॉजीचा एक भाग आहे नेम करेक्शन. आणि नेम करेक्शनच्या माध्यमातून आपल्याला खूप प्रभावी अशा रेमेडीज आपल्याला करता येतात. रादर नेम करेक्शन ही एक फार प्रभावशाली रेमेडी आहे न्यूमरोलॉजीमध्ये की ज्याच्या माध्यमातून आपण आयुष्यात असलेल्या बऱ्याच काही समस्या दूर करू शकतो. त्याच्या मागचं लॉजिक काय आहे की प्रत्येक लेटरला एक विशिष्ट नंबर आहे आणि प्रत्येक नंबर हा विशिष्ट ग्रहाशी कनेक्ट आहे. प्रत्येक ग्रह हा वास्तूमधील विशिष्ट दिशेशी पण कनेक्ट आहे. म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं की नंबर्स, ग्रह, वास्तू हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे आणि ते सगळं तुमच्या ऑरामध्ये, तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये, तुमच्या अंकशास्त्राच्या माध्यमात काढलेल्या अंककुंडलीमध्ये 100% रिफ्लेक्ट होतं. आणि त्याचाच एक भाग म्हणून नेम करेक्शन हे पण आजच्या काळामध्ये खूप प्रभावी रेमेडी आणि एक सोपी रेमेडी मानल्या जाते. की नावामध्ये जे काही लेटर्स येतात त्या लेटरवरनं तुमचं नाव एका विशिष्ट अंकावर जातं आणि ते अंक, ते शेवटचे 2 अंक किंवा शेवटचा 1 अंक हा तुमच्या अंककुंडलीशी फेवरमध्ये आहे का तो त्याच्या अगेन्स्ट आहे हे बघून, त्याचा अभ्यास करून मग तुमच्या आयुष्यात असलेल्या समस्या शोधण्यात येतात. मग त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी जे तुम्हाला सुटेबल नसलेले नंबर्स काढून टाकून किंवा त्याचा प्रभाव कमी करून तुम्हाला फेवरेबल असलेल्या नंबरचा प्रभाव वाढवण्यासाठी नेम करेक्शन ह्या रेमेडीचा उपयोग केला जातो. आणि आपण नेम करेक्शन करून बऱ्याच वेगळ्या समस्यांवर 100% नियंत्रण आणू शकतो. अर्थात त्यासाठी तुम्हाला योग्य आणि अनुभव अंकशास्त्र तज्ञाचं मार्गदर्शन घेणं अति आवश्यक आहे. कारण त्यातही समजा तुम्ही मिसगाईड झालात, कारण अशा केसेस माझ्याकडे बऱ्याच आलेल्या आहेत इतक्या वर्षांमध्ये की कोणाच्या तरी मार्गदर्शनाने त्यांनी काहीतरी नावाचं स्पेलिंग बदललेलं आहे. आणि गंमत अशी आहे की नुसतंच नेम करेक्शन ही एकमेव गोष्ट नाही आहे. खरं पाहायला गेलं तर ते नेम करेक्शन हे चुकीच्या नंबरवर देण्यात आलेलं आहे हे माझ्या बघण्यात आलं. आणि त्याचबरोबर ते नेम करेक्शन देताना ना त्या व्यक्तीच्या कर्माचा अभ्यास केला गेला, ना त्याच्या ऑराचा अभ्यास केला गेला, ना त्याच्या वास्तूचा अभ्यास केला गेला आणि केवळ नेम करेक्शन दिलं कुठेतरी अपुरा अभ्यास करून आणि मग त्याचे अपेक्षित परिणाम साध्य झाले नाहीत किंवा विपरीतही परिणाम झाल्याचं निदर्शनात आलेलं आहे. त्यामुळे मी नेहमी रेकमेंड करतो की नेम करेक्शन ही प्रभावी रेमेडी आहे, पण त्याच्याबरोबर तुमच्या वास्तूचाही अभ्यास होणं गरजेचं आहे, तुमच्या ऑराचाही अभ्यास होणं गरजेचं आहे, तुमच्या चक्रांचा अभ्यास होणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या मानसिक किंवा तुमच्या विचार प्रणालीचाही अभ्यास करणं प्रचंड गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्याचा एकत्रित अभ्यास करून मग दिलेलं नेम करेक्शन हे 100% उपयुक्त ठरतं.